नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आता माझी आंघोळ करून झालेली आहे आणि कालचा ब्लॉग बघितला तर तुम्हाला माहिती असेल तर मी पप्पांच्या फ्रेंडच्या इथं आलेलो। तर आता आंघोळ करून झाले आणि नाश्ता करतोय बघा। नाश्ता झाल्यावर मी पप्पांच्या फ्रेंडचं घर होतं तर तिथे आम्ही सगळे थांबलेलो रात्री आणि मग ते एकदम कोकणी स्टाईलचं घर आहे। तर त्याची मी होम टूर बनवलाय, व्हिडिओ बनवले। तर ड्रोन शॉट्स पण खूप मी घेतले तिकडचे। तर त्यांचं एकदम घर आहे, ते कोकणी घर आहे एकदम, म्हणजे बाग वगैरे आहे, सगळी नारळ सुपारीची बाग आहे। तर नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल ड्रोन शॉट्स वगैरे बघण्यासाठी। तर ती जर व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर बघा, इथे आय बटन दिसत असेल तर तिथे असेल ती व्हिडिओ। तर त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल। आता क्रिकेट वगैरे खेळून झालाय तर क्रिकेट थांबवला कारण बॉल तिकडे तेवढा गेलाय, तिकडे शेतात गेलाय बॉल। तर आता रेडी झालोय, तर जायचंय घरी, आता निघायचं इथून आता म्हणून रेडी झालोय। तर आता थोड्या वेळात निघू आम्ही इथून। आम्ही आता निघालोय पप्पांच्या फ्रेंडच्या इथून, जस्ट निघालो आताच बघा। अजून रोडवर पण बाहेर पोचलो नाही, हायवेवर। आता मग जाऊ घरी आणि मधी पण एक सरप्राईज आहे रोड जाताना, तर ते दाखवील तुम्हाला, कोणाला तरी भेटायचंय। अजून एक बॉटल आणलं पाण्याची। 2 वाजायला आले, 1:45 वाजले। आता आम्ही जेवायला थांबलोय बघा। चला उतरतो आता, खानावर आहे तिथे थांबतो जेवायला। जेवण झालेलं आहे आता बघा, इथे जेवलो रांजेकर खानावर, जेवण झालंय। आणि कुठे होते मला पण नाही माहीत, थांबा थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला कुठे आहोत। आता बसतो गाडीमध्ये आणि आता मी आहोत पालीला। तर आता मग इथून पण आम्ही निघतोय, जेवण झालं तर पाठी जातो थांबा। तर मग अशी हे काजू घ्यायला उतरलेले, तर आम्ही नंतर भाजतो काजूला घरी गेल्यावर। तर ते म्हणजे असे डायरेक्ट आगीवर असे भाजायचे असतात, तर ते पण तुम्हाला दाखवेल कसे भाजायचे ते काजू। भरपूर घेतलेत, 5 किलो तरी घेतलेत, 7 किलो। आणि आता निघू इथून। तर आता आम्ही जिथून निघालोय तर तिथून महाडला जाण्यासाठी आता 3.5 तास वगैरे लागणार आहेत। तर अजून 3.5 तास गाडीतच बसू, खूप वेळ लागतो इथून जाण्यासाठी बघा। तर आता गाडीतून उतरतोय मी, तर दाखवतो तुम्हाला कुठे पोचलोय आता ते। उचललंय गाडीतून, तर बघा इथे पेट्रोल पंप आहे आणि दुकान आहे। तर सरप्राईज कोणाला तरी भेटायला जाणार, कोणाला भेटायला जायचंय तर ते दाखवलंच तुम्हाला। आणि इथे आता थांबलोय, जरा स्टॉप घेतलं इथे। तर आता इथे थांबलोय तर उर्मिला बोलवते, बघू का बोलवते ती। हे बघा, काय आलं, कशाला बोलवतेस? एरवीत नाही माझ्याकडे, अरे आता बाहेर पडलंय ना तर येते नुसते बघा, नाहीतर मारत असते मला। बाहेर असतो ते म्हणजे घरात असलो ना की मारते, आणि आता गाडीत पण होतं तर घेत होतं ते येत नव्हती माझ्याकडे, आणि आता गाडीच्या बाहेर पडलो तर येते बघा कशी। तर आता मी सुपर मार्केटमध्ये आलो इथे, आणि उर्मी बघा बसले ट्रॉलीमध्ये। बघू काय घ्यायचं इथे, खूप काय काय आहे इथे, हे बघा। आता शॉपिंग करून झाले आणि आता हे बघा
हे घेतलंय आमला फीज. तर हे आम्ही जाताना पण घेतलेलं जेव्हा जात होतो गणपतीपुळे वगैरे तिकडे कोकण मालवणला गेलेलो तेव्हा पण घेतलेलं हे. आता पण घेतलंय बघा याच दुकानातून. भारी लागतंय खूप हे म्हणून घेतलंय. तर मग पितो ते. आता लोकेशनवर पोचलेलो आहोत. इथे सरप्राईज आहे. तर आता जाऊ तिकडे. झाड आहेत चला. हा आलो आता बघा लोकेशन. तो हॉस्पिटल आहे. आता जातो मी दाखवतो काय होतं ते सरप्राईज. तर सरप्राईज भेटलेला आहे. दाखवतो सरप्राईज काय आहे ते. जातोय थांबा पुढे. तर बघा सरप्राईज आले. तर हे ऋषभ दादा आहेत बघा. कार्तिकला भेटण्यात खरंच खूप छान वाटलं. मागचे 2 दिवस आम्ही कॉन्टॅक्ट्समध्ये आहोत आणि आज फायनली भेट झाली. आणि खूप लांबून आलाय भेटायला मला. ॲक्च्युली त्यांचा रोड होता हातकंबे मार्गे पण एक 10 किलोमीटर आतमध्ये भेटायला आलाय मला रत्नेरला. तर कार्तिकला भेटून खूप छान वाटतंय. आता काय बोलतोस काय काय फिरून आलास? आता गणपतीपुळ्याला वगैरे गेलेलो. अच्छा गणपतीपुळ्याला पण जाऊन आलास? हा आणि गंगेला पण जाऊन आलास? अरे वा वा. आणि कार्तिकची आणि माझी भेट आहेत ना एका वेगळ्या ठिकाणी झालेली आहे. कसा झाला केव्हापासून बनवतोस व्हिडिओ? आता मागच्या एप्रिल पासून. मागच्या हा. अरे वा वा. कार्तिकला भेटून आहेत ना मला खूप छान वाटलं. म्हणजे एवढ्या कमी वयात त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा आहेत ना खूप चांगला आहे आणि खूप छान प्रकारे तो मेहनत घेतोय. सो कार्तिकला नक्की सपोर्ट करा. जर तुम्ही कोकण आणि मालवण रिलेटेड असे जरा फिशिंग वगैरे रिलेटेड व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की ऋषभ तोडणकर दादा कोण आहेत. तर ते पण यूट्यूबर आहेत. त्यांचं खूप मोठं चॅनल आहे. तर आता त्यांचे 2 लाख सबस्क्रायबर होणार आहेत. तर खूप भारी व्हिडिओ बनवतात. तर मी पण बघतो त्यांचे व्हिडिओ. तर म्हणूनच आज त्यांना भेटायला आलेलो इथे रत्नागिरीला. आम्ही निघालो आता ऋषभदादांना भेटून आणि आता चाललोय पावसला. तर तिथे मंदिर आहे. त्या मंदिरात आता चाललोय. मठ आहे म्हणजे. कंटिन्यू ऑन महाराष्ट्र स्टेट हायवे. आता आम्ही पोचलोय स्वामी स्वरूपानंदच्या त्यांच्या समाधीचं मंदिर आहे तिथे पोचलोय बघा. आतमध्ये जाऊ पाया पडू दर्शन घेऊ. दर्शन घेऊन झालं आता. आणि हे बघा हे जन्मगृह आहे ते तर बघू आतमध्ये काय आहे ते. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप चांगले झाले दर्शन. तर जन्मगृह पण दाखवलं तुम्हाला. आणि तिथे मंदिर होतं तर तिथे अलाउड नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी. आता चाललोय गाडीच्या इथे गाडीत बसायला. हे बघा इकडे आंबे वगैरे आहेत बाहेर. तर आणि इकडे पार्किंग आहे. मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर पार्किंग आहे. गाडीमध्ये आलं आता आणि आता डायरेक्ट महाडला जाऊ आम्ही बघा. आता 7 वाजायला आलेत आणि आम्ही जेवायला नाही नाश्ता करायला थांबलोय जरा. हे बघा इकडे टपरी आहे तर तिकडे थांबलोय. आता ब्रेक घेतलाय जरा. तर खूप वेळ गाडीतच बसलेलो. तर खाऊन झालं आता निघालो आता आम्ही चिपळूणला जाण्यासाठी. आता संगमेश्वरला पोचलोय आम्ही. हे बघा संगमेश्वरला पोचलो होतो. इथे जरा दुकान होती म्हणून इथे खाल्लं वडापाव खाल्ला मी.
तर मग जाऊ पुढे. आता चिपळूण खेड सगळं क्रॉस झाले आणि आता आम्ही आलेलो आहोत कशेडी घाटामध्ये. हे बघा, तर येतानाची जर तुम्ही व्हिडिओ बघितली असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही बायपासमधून आलेलो. कशेडी घाट बायपास आहे, टनल होती तर तिथून आलेलो. येतानाच होती टनल, जाताना पण ते अजून ती बनली नाही, म्हणून आता आम्ही हे बघा कशेडी घाटातून चाललोय. त्या रस्त्यावर बघा खूप असे वळण आहेत आणि खड्डे पण आहेत खूप जास्त, तर पूर्ण गाडी हलते नुसती. आणि इकडे कधी कधी जनावरं पण दिसतात, जंगलातली येतात रस्त्यावर वगैरे, लांडगा वगैरे कोल्हा. तर ससा आणि खवल्या मांजर असते तर ते पण येतात रोडवर कधी कधी येते. तर या घाटाबद्दल जर तुम्ही गुगलवर सर्च केलात तर तुम्हाला अजून खूप सिक्रेट्स करतील आणि यूट्यूबवर पण. तर तुम्हाला कोणाकोणाला माहीत असेल की घाटात काय असतं आणि कमेंट करून सांगा काय काय असतं ते. तुम्हाला जर माहीत असेल तर सिक्रेट काय आहे तर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता आम्ही जाऊ घाटातून क्रॉस करू घाट. तर 10 वाजले आता आणि आम्ही जेवायला थांबलोय. बघा आता जेवण वगैरे झालंय आणि खूप चांगलं होतं इथे जेवण. तर पप्पांच्या फ्रेंड्सच आहे आणि नक्की या इकडे कधी. म्हणजे पोलादपूर आणि महाडच्या मध्ये आहे, तर पोलादपूरला जाताना लागेल, नाही तर पोलादपूरवरून जर महाडला येत असाल तरी पण मध्ये हे लागेल. बघा हॉटेल गुरु नानक धाबा, तर नक्की या इथे, खूप चांगलं भेटतं जेवण. आता आम्ही गाडीत जातो, गाडीत बसतो आणि नंबर दिला असेल स्क्रीनवर दिसत असेल बघा तुम्हाला, तर त्याच्यावर कॉल करू शकता तर तुम्हाला हॉटेलला यायचं असेल तर. पोचलो आता बिल्डिंगच्या खाली आणि खूप झोप आली आता. आता थोड्या वेळाने जाऊ मग वरती. आता आलोय घरी आणि हा होता लास्ट पार्ट आपल्या कोकण ट्रिपचा, म्हणजे मालवण ट्रिपचा. तर खूप मजा आली आणि आता घरी आलोय तर दमलोय पण खूप. आता झोपली मी कारण खूप झोप आले. आणि आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण फॉलो करा. बाय.